पुण्यातील या विवाहित महिलेला नवऱ्याने लॉजवरती बोलवले आणि लॉजवरतीच केले अतिशय भयंकर कांड। नवरा बायको प्रत्येक सुखदुःखामध्ये एकमेकांची साथ देतात असं म्हटलं जातं। मात्र पुण्यामधून एक हादरून टाकणारी घटना समोर आली। नेमकं काय घडलं हे पाहू त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। काजल कृष्णा कदम, वय वर्ष 27 असे या विवाहित महिलेचे नाव। काजलचे पती कृष्णा कदम आणि काजलमध्ये घटस्फोटाचे प्रकरण चालू होते, परंतु काजल आणि कृष्णाने दोघांनी एकत्र राहण्याचं ठरवलं। त्यासाठी पती कृष्णाने पत्नी काजलला फोन करून भारतीय विद्यापीठ परिसरातील अश्विनी लॉजवरती बोलवले। लॉजवरती कृष्ण पतीने मद्यपान केले होते। पत्नी काजल लॉजवरती आली। दोघंही चर्चा करत असताना त्यांच्यामध्ये वाद झाले आणि पती कृष्णाने रागाच्या भरात बरोबर आणलेल्या चाकूने 27 वर्ष काजलवरती हल्ला केला। त्या घटनेमध्ये काजलचा जागीच मृत्यू झाला, तर पती कृष्णाने लॉजला बाहेरून टाळा लावून तिथून धूम ठोकली। परंतु पोलिसांनी काही अवघ्या तासातच कृष्णा कदम याला ताब्यात घेतले।